तेलाचं उत्पन्न करणारे प्रामुख्याने 3 प्रमुख गट आहेत. त्यातला एक गट आहे जो इस्लामिक देशांचा गट म्हणतो, ज्यांना ओपेक असं म्हटलं जातं, आणि जे वेस्ट एशियामध्ये त्यांना मिडल ईस्ट सुद्धा म्हटलं जातं. असे देश ज्याच्यामध्ये सौदी अरेबिया, इराक, इराण, UAE, कतार यासारख्या देशांचा समावेश होतो. हा एक ब्लॉक झाला ज्याच्याकडनं, ज्याला ब्रेंट क्रूड ऑइल असं म्हटलं जातं. दुसरा जो प्रकार आहे तो अमेरिकन तेलाचा आहे, आणि तिसरा जो प्रकार आहे हा रशियन तेलाचा आहे. आता जगामध्ये प्रतिदिवशी किती साधारणतः तेलाचं उत्पन्न होतं, तर प्रतिदिवशी साधारणतः 100 दशलक्ष बॅरल असं तेलाचं उत्पन्न होतं. ह्या 100 दशलक्ष बॅरलपैकी रशियाकडनं 10 दशलक्ष बॅरल्स एवढं तेलाचं उत्पन्न होतं. आता आपण भारताच्या दृष्टिकोनातून विचार केला तर भारताची गरज काय आहे, तर भारताची प्रतिदिवशी 5 दशलक्ष बॅरलची गरज आहे. इतकी प्रचंड. भारत हा जगातला 3ऱ्या क्रमांकाचा सगळ्यात मोठा तेलाचा आयातदार देश आहे. आपण आपल्या गरजेच्या 85% तेल आयात करतो. तेलाचे दर हे जागतिक बाजारपेठेमध्ये तेलाचे दर कसे याच्यावर निर्भर करतात.